तर गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभप्रभात, जय शिवराय. आणि आज 13 मे सकाळचे 7:45 वाजलेले आहेत. आपण आता लॉग इन केलेलं आहे. तर बरेच दिवस झाला आपला बिझनेस काय ठीकठाक होत नव्हता आणि काल तर अक्षरशः 750 रुपये 800 रुपयेच आपण उबरला केलेले आहे. बाकीचे ओलामध्ये केले ती वेगळी गोष्ट आहे, पण धंदा होत नाही आहे सध्या, खूप डाऊन झालेला आहे. तर आज जास्तीत जास्त अर्निंग करायचा प्रयत्न करणार आहोत आपण, आणि आपण टार्गेट ठेवलेलं आहे ते अचीव करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि बघूया आजपासून कसा बिझनेस होतोय. मेहनत करायची आहे बस, बाकी काही नाही. फक्त मेहनत करायची, कामाचे तास वाढवायचे, जास्त ट्रिप मारायच्यात नाही, मग काय अर्निंग होणारच आहे तशी. चला लॉग इन करूया आणि बघूया आज किती बिझनेस होतोय ते. चला तर मग. A few moments later. तर मेट्रो स्टेशन आहे आणि इकडचं लिफ्टनी जातात इकडं, आणि पुढं महानगरपालिका भवन आहे. आणि आपण आता ड्रॉप केलं, एक 86 रुपये झालेले आहेत मीटरने. कस्टमर गेलेले आहे पैसे देऊन आपल्याला. तर उबेरचे किती झाले होते आपल्याला, 84 का 85 रुपये दाखवलेले आहेत. मीटरने 86 रुपये झालेले आहेत. तर ऑलमोस्ट सेमच रेट आहे. ही तिसरी ट्रिप होती मित्रांनो आपली. तर पहिली 50 रुपये, दुसरी 64 रुपयाची, आणि हे आता 85 रुपयाची ट्रिप आपल्याला भेटलेली आहे. चला आता आपण जरा कुठे थांबू, आपण मेट्रो स्टेशनला परत युटर्न मारून जाऊया आपल्या इकडं आणि तिकडे जाऊन थांबूया. तर आपण आता क्वीन्स टाउनमध्ये चिंचवड, आणि इथून आपण ट्रिप उचलली. एक छोटी ट्रिप आहे, 2.5 किलोमीटरची, 56 रुपये. आय बिल्डिंग पासून ट्रिप आहे. तर हे आहे प्रतिभा कॉलेज चिंचवड, एक नंबर कॉलेज आहे बघा. आणि आता आपण तिथं ट्रिप ड्रॉप केलेली. तर पीक आवर संपलेला आहे, 10:30 वाजलेले आहेत, आणि आतापर्यंत आपलं चांगलं काम झालेलं आहे. पण ट्रिप झाल्यात फक्त 7. आता जास्तीत जास्त आपल्याला ॲटलिस्ट घरी जायच्या अगोदर 12 ट्रिप मारायच्या आहेत, म्हणजे 150 रुपये आपल्याला इन्सेंटिव्ह घ्यायचं आहे. आणि बघूया होतंय का नाही. तर तत्पूर्वी सांगायचं आहे की आता मी थोड्या वेळापूर्वी मेट्रो स्टेशनवरून डी वाय पाटीलचं ट्रिप घेऊन गेलतो. 173 रुपये दाखवले मला, म्हणजे दिले उबेरने. कसं काय माहीत नाही, बहुतेक रूट हा लांबून उबेरने सेट केला असावा. मी शॉर्टकटने घेऊन गेलो, मग ते अंतर भरलं 6 किलोमीटर. तर 6 किलोमीटरला आपल्याला 173 रुपये आपला प्रॉफिट झालेला आहे. कारण मी मेट्रो स्टेशनला होतो, तर 173 रुपये डी वाय पाटील वाचलं. मी म्हणलं एवढं होणारच नाही, तर मला पटकन क्लिक झालं की बाबा ही ट्रिप लांबून फिरून येणार आहे. मग लगेच उचलली आणि कंप्लीट केली. 173 रुपये घेतले, काही बोललो नाही, कस्टमर बी काही बोललो नाही, मी पण काही बोललो नाही, आणि गपचूप पैसे घेतले ऑनलाईन. क्या बात कर रहे? तर बघा आजकाल काय आहे ना की रिक्षा धंद्यासाठी जरा अवघड दिवस आलेले आहेत. कारण तुम्हाला माहीतच आहे की गाड्या वाढलेल्या आहेत आणि रेट कमी आहे बऱ्यापैकी. तर त्याच्यामुळं काय होतंय की धंदा कमी होतोय. आणि असं विचार करू नका, असं तुम्ही जर विचार केला की बाबा अरे ही ट्रिप परवडत नाही, ही परवडत नाही, इकडे गेलो ट्रिप भेटत नाही, काय माहिती तुम्हाला. समजा एक लो रेटची ट्रिप मारली तुम्ही आणि नंतर परत चांगल्या रेटची ट्रिप पडली, तुमची गाडी चांगली फिरली तेवढ्या एरियातच, तर त्याच्यासाठी तुम्ही जी ट्रिप मिळेल ती घ्यायला पाहिजे. माझे आता कारण दिवस खराब आहेत, कारण तुम्हाला माहीतच आहे गाड्या किती वाढलेल्या आहेत. तर बाईक टॅक्सी चालू होणार आहे, अजून GR निघाला आहे बाईक टॅक्सीचा, कधीही चालू होईल आणि त्याच्यामध्ये अजून धंदा कमी होईल. त्याच्यामुळे जी ट्रिप येईल, आता दिवस असे आहेत की जी ट्रिप येईल ती तुम्हाला मारायची, कॅन्सल करायची नाहीये. कारण नवीन नियम काढायला लागले महाराष्ट्र गव्हर्नमेंट. रोज काहीतरी नवीन सांगतील, रोज काहीतरी नवीन काढतील, असे दिवस आलेले आहेत. त्याच्यामुळे जी ट्रिप येईल ती कंप्लीट करा, कॅन्सल करू नका. आणि कमीत कमी आता दिवस आहेत 10 तास काम करायचे, 10-12 तास तर काम केलंच पाहिजे, तर तुमच्या हातात काहीतरी येईल. नाहीतर बघा 350-400 रुपयाचा गॅस आहे आणि हप्त्याचे समजा दिवसाला तुम्ही काढले समजा 200-250, म्हणजे 600-650 रुपये, 700 रुपये तर तुमचा खर्च आहे दिवसाचा. वरतून एक्स्ट्रा काय असेल ते तुम्हाला किती धंदा करायला पाहिजे विचार करा. तुम्हाला जवळजवळ 1700-1800 रुपये धंदा केला तर तुमच्या हातात 1001 रुपये राहतील दिवसाला. एक तर ते ओलाचं ॲप एवढं म्हणजे आता हे करून ठेवलंय ना किचकट,
तर ट्रिप येते ती उचलायची म्हणजे उचलतच नाही, उचलताच येत नाही थोडक्यात, की दुसरं कोण उचलतंय तेच कळत नाही. आता मी बरेच ॲप हे केले, ओलाचे ॲप म्हणजे APK फाईल असतात जुन्या व्हर्जनच्या, ते पण डाउनलोड करून बघितल्या, पण नाही होत, सपोर्ट करत नाही. तर ती पट्टी ती नाही पिवळी कोणती येते, पांढरी पट्टी येते ती येतेच. मग काय राहिलं, रॅपिडोने पण एकदम रेट कमी केलेले आहेत, एकदम भंगार आहे रॅपिडो, सगळ्यात थर्ड क्लास रॅपिडो आहे. तर मग राहिला उबेरचं. तर उबेरचं काय आहे, देते कंटिन्यू ट्रिप, तुम्ही मारत राहा, जेवढं कमवायचं तेवढं कमवत राहा. फक्त एवढंच की 8 ते 10 पर्यंत रेट व्यवस्थित भेटतो, त्याच्यानंतर एकदम कमी रेट भेटतो. मग आता तुम्ही ठरवायचं तुम्हाला कोणतं ॲप वापरायचंय, कोणतं नाही ॲप वापरायचं. समझ रहे हो आप? तर आपलं जे टार्गेट ठरवलं होतं आपण ते कम्प्लीट झालेले आहे. आपण 12 ट्रिप मारायचे ठरवलं होतं सकाळी म्हणजे आल्यापासून. तर 12 ट्रिप मारलेले आहेत, इन्सेंटिव्ह पण घेतलेला आहे 150 रुपये. आणि आता 8 ट्रिप ज्या आहेत त्या आपण आता 4 वाजल्याच्या नंतर जाऊ मारू. आणि बघा मित्रांनो, जी ट्रिप येईल ती आज मी मारलेली आहे, जिकडं जाईल तिकडे गेलेलो आहे, म्हणजे जिकडं उबेर पाठवेल तिकडे गेलेलो आहे. असाच धंदा होत असतो. त्याच्यामुळे मी आज मीटर आणि उबेरचे मिळून सगळे मिळून 1100 रुपये बिझनेस केलेला आहे. 4-4.5 तासात फक्त 1000 रुपये क्रॉस केलेले आहेत. तर फ्रेंड्स बघा, आता 4 वाजलेले आहेत आणि आपण आता कॉलेजवर आलेलो आहे. आता आज कॉलेजवर सामसूम दिसते, काल पण सुट्टी होती, आता पण बहुतेक कॉलेजच्या एक्झाम चालू असतील आणि त्याच्यामुळं कॉलेज काय लवकर सुटलं असावं असा अंदाज आहे. पोरं खूप कमी दिसतात ते मला. तर तरीही बघूया, आपण आता 7:30 वाजेपर्यंत ऑनलाईन थांबणार आहोत आणि बघूया जास्तीत जास्त अर्निंग करण्याचा प्रयत्न राहील आपला. सकाळी 1150 रुपये केले होते आणि आता राहिलेले करायचे. ॲटलिस्ट राहिले आता आपल्याला 500 रुपये टार्गेट आहे आपलं. 500 रुपये तरी झाले पाहिजेत, ॲटलिस्ट 1500 क्रॉस झाला पाहिजे आज धंदा कसंही करून. बघूया काय होतं इथे. तर 103 रुपये भेटलेले आहेत आपल्याला या राईडचे. तर आपण होतो DY पाटीलला आणि तिथून आपल्याला ट्रिप वाजली याची देवरोड मार्केटमध्ये सोडले कस्टमरला. तर मीटरवर घेऊन आलेलो आपण आणि मीटरवर झालेले 105, आपल्याला 113 म्हणजे आपल्याला आलेलो आहोत शॉर्टकटनी. 113 दाखवून फक्त आपल्याला भेटलेले 105 मीटर प्रमाणे. ओके, तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता आपण विकासनगरमध्ये जाऊन थांबूया, तिथून आपल्या इकडच्या ट्रिप एखाद्या पडेल आणि आपलं बरं होईल जरा. तर चला मग. तर बघा मित्रांनो, आपण कुठं होतं, देवरोडवरून आपण आलो भीमाशंकर नगरवरून. आपल्याला मुकाई चौकाची एक छोटीशी ट्रिप पडली 47-48 रुपयाची, ती आपण कंप्लीट केलेली आहे. आणि नंतर आपण आलेलो आहोत आता मुकाई चौकात आलो होतो. मुकाई चौकातून आपल्याला गणेश तलावची ट्रिप पडली. तर गणेश तलावला इथं आपण कस्टमरला ड्रॉप केलं. मीटरने किती झाले बघा, आता 93 झालेले आहेत ना. तर वेटिंग पडले 3 रुपये, तर तुम्ही 90च पकडा. तर 82 उबेरने दिलेले आहेत आणि मीटरने झालेत 90 रुपये. तर फायनली आपण घरी आलेलो आहोत मित्रांनो. जरा इमर्जन्सी होती त्याच्यासाठी यावं लागलं, नाहीतर आज आपण 20 ट्रिपाचं टार्गेट आपलं कंप्लीट करणार होतो. तर ठीक आहे, 15 ट्रिप झालेले आहेत आणि उबेरला झालेले आहेत काहीतरी पैसे. तत्पूर्वी सांगतो तुम्हाला, आपण 4 वाजता आलो होतो. 4 वाजता आल्यानंतर आपण 200चा राऊंड मारला उबेरला. 15 ट्रिप कंप्लीट झाल्या आणि DY पाटीलला थांबलोच होतो. तर मोठ्या मोठ्या ट्रिप्स पडत होते, आपण काय उचलल्या नाही. मग ते एवढ्यात आतून आला एक मॅडम म्हणल्या, मॅडम होत्या आणि त्यांच्यासोबत एक मुलगी होती. त्यांना जायचं होतं वाकड बस स्टॉपला आणि एकीला सोडायचं, म्हणजे त्या मॅडमला सोडायचं होतं आणि ती मुलगी परत रिटर्न कॉलेजमध्ये येणार होती. तर मी सांगितलं 250 रुपये जाऊन येऊ. तर नाही म्हणलं 200 रुपये देते. बरेच रिक्षावाले होते तिथं. तर म्हणलं पटकन बसा, म्हणलं आपलं काही कमिशन जाणार नाही काही नाही. तर ते ऑफलाईन बुकिंगमध्ये येतील पैसे आपल्याला विदाऊट टॅक्स कट. तर घेतले 200 रुपये, सोडलं. रिटर्न ह्यांना या पोरीला सोडलं कॉलेजच्या इकडं, गर्ल्स हॉस्टेलच्या इकडे जवळच गर्ल्स हॉस्टेल आहे तिथं. तर सगळं ओव्हरऑल सांगतो तुम्हाला बिझनेस किती झाला आहे ते.
तर उबेरला 1291 केलेत, 15 ट्रिप मारलेल्या आहेत. इन्सेंटिव्ह काहीतरी 200 रुपये घेतलेले आहे आपण त्याच्यात. आणि नंतर मीटरने आपण जवळजवळ 4 ते 5 भाडे आज मीटरने मारलेले आहेत. 15 ट्रिपपैकी 5 ते 5 भाडे मारलेले आहेत. आणि बाकीचे सगळे किरकोळ भाडे मारलेले आहेत, 40-50 आणि सगळे चांगले प्रॉफिटमधले भाडे मारले होते. तर मीटरचे एक्स्ट्रा आपल्याला 51 रुपये भेटलेले आहेत आणि 220 रुपये आपले ऑफलाईनचे झालेले आहेत. तर सगळे मिळून 1500 क्रॉस झालेले आहेत, 1500. आणि नंतर आपल्याला CNG भरायचं आहे. तर आता उद्या CNGचे आहे गॅस तसा 2 कांड्या आहेत आणि त्याच 2 कांड्यावर आपण उद्या CNG भरणार आहोत. तर ठीकठाक गेला. आपण जास्त चांगलं करू शकलो असतो, पण जरा इमर्जन्सी, आता आपलं कसं आहे रिक्षावाल्यांचं इमर्जन्सी काही सांगून येत नाही, त्याच्यामुळं आलोय आणि इमर्जन्सी जे होतं ते काम केलं. आणि आता व्लॉग एंड करूया. आपला व्लॉग आवडला, लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.